नमस्कार. उरलेल्या चपात्यांचं काय करायचं हे कधी-कधी कळत नाही. बरं त्या फेकून पण देऊ वाटत नाहीत. त्यामुळेच उरलेल्या चपात्यांसोबत एक सुंदर अशी स्नॅक्स रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. त्याच्यामध्ये थोडासा मैदा ॲड करायचा आहे किंवा तुम्ही कॉर्नफ्लोअर पण ॲड करू शकता. त्यानंतर जे आपण घरामध्ये बेसिक मसाले वापरतो ते मसाले ॲड ऑन करायचे आहेत. जसं की हळद, मीठ, लाल तिखट, धना पावडर, जिरे पावडर, चाट मसाला आणि जे तुम्हाला अजून हवे ते तुम्ही ॲड ऑन करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि जसं आपण कांदा किंवा बटाटा भजी करण्यासाठी पातळ असं मिश्रण तयार करतो त्या पद्धतीनेच आपल्याला ते मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर आपल्याला माहीतच आहे की आपली आई ही घरातलं एक चालतं फिरतं मॅनेजमेंट आहे. तर ती माझ्या आईकडूनच मला ही मिळालेली रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करतो आहे माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता जी आपली चपाती आहे त्या चपातीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवेत त्या साईजनुसार तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. छोटे मोठे तुम्हाला जसे हवेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. एका बाजूला आपण तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की जे आपण तुकडे केलेले आहेत ते एक एक तुकडे त्या मिश्रणामध्ये मिक्स करून आपल्याला जसं आपण भजी तळतो त्या पद्धतीनेच फ्राय करायचं आहे. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने आपण भजी फ्राय करतो त्या पद्धतीनेच मी हे चपातीचे तुकडे आहेत ते फ्राय करत आहे. ह्याच्यामध्ये कोणताच सोडा किंवा काही मी ॲड केलेलं नाही आहे, तरी पण बघू शकता किंवा फुगलेले आहेत आणि खमंग खुरखुरीत दिसत आहेत. तर अशीच एक मिनी ब्लॉगची सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, ज्याच्यामध्ये काही जवळच्या आवडत्या माणसांकडून मला ज्या रेसिपीज मिळाल्यात त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामागच्या गोष्टी शेअर करणार आहे, त्यासोबतच्या आठवणी शेअर करणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्कीच आम्हाला सांगू शकता. तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्हाला आवडली का नाही हे नक्की सांगू शकता. आणि अशाच रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करू